चळवळीत 25 वर्ष काढलेला माणूस कोणत्या अपेक्षेने इथं आलो नाही. मला सरस्वतीच्या वाटेवरून त्या विधानसभेच्या कुठेतरी सभागृहात जाता येईल काय, तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. नाही जरी घेतलं तरी चळवळीमध्ये जे काही मी टोकदार प्रश्न उभा केलेले होते, म्हणजे शेकडो प्रश्न उभा केले, त्यातल्या 1-2 प्रश्नांचं जरी उत्तरं माझ्या या प्रवेशानं मिळाली तरी मला असं वाटतंय मी बदललेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. कारण काहीतरी आर्थिक आमिषानं मला कोणाबरोबर जायचंच नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी हरामीच केलेली नाही, हरामीचा कधी रुपया कमवलेला नाही. आणि माझी ती मानसिकता नाही, माझी एकच मानसिकता आहे की ज्या साधारणतः साध्या आईनं बापानं आम्हाला शिकवलं वाढवलं, त्यांच्या वेदना त्यांना साधारणतः त्यांनी भोगल्या, माझी पोरं त्या भोगत नाहीत. आणि मग हा साधारणतः संतुलित साधारणतः जो स्पेस आहे तो कसा आपल्याला कमी करता येईल आणि भविष्यातलं समाज जीवन जे आहे ते आनंदानं सुखा समाधानानं कसं नांदेल, हाच साधारणतः माझा ही भूमिका बदलण्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मला एक विश्वास आहे, कदाचित तो आंधळा ठरणार नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा झालेला उदय हा सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या माणसाचा उदय आहे.